पाळीवसारखा इतका शांत स्वभावाचा साप धामानंतर जो उंदीर खातो जास्त प्रमाणात असा साप हे बघा. पर्वतीय तस्कर म्हणजे माउंटेन ट्रिंकेट त्याला म्हणतात. हिंदीमध्ये पर्वतीय आभूषित साप. एखाद्या अलंकाराप्रमाणे ह्याच्यावरती डिझाईन असते. धावांनंतर जो कोणी साप उंदीर जास्त खात असेल तर हा साप ह्याला म्हणतात उंदराची तस्करी करतो. घनदाट जंगलात आम्ही त्याला सोडलंय म्हणून त्याला तस्कर असं नाव पडलंय मित्रांनो. आणि बघू शकता इथे थांबला तो. पुढे पुढे हळूवार तो निघून जात आहे. किती छान घनदाट जंगलामध्ये आम्ही त्याला सोडलंय त्याच्या नैसर्गिक अधिवासात. आणि फार सुंदर साप असतो, शांत पण असतो. कधी कधी राग येतो तेव्हा असा एस आकार बनवतो तो साप. आणि फार शांत आणि सुंदर सुद्धा असतोय म्हणून त्याला पर्वतीय आभूषित साप का म्हणतात. आभूषण एखाद्या अलंकाराप्रमाणे त्याच्यावरती असे घुंगरू घुंगरू असे डिझाईन असतात. तेव्हा सावकाश हळूवार तो जायला आहे. अजून आम्ही इथे कॅमेऱ्यात कोण बोलायला तरी पण तो जिथं आम्ही सोडलं तिचा निसर्गाचा तो असा अभ्यास करतो. म्हणजे थोडंसं भापून घेतो आणि त्याच्यानंतर पुढे वाटचाल होते त्याची. तर ठीक आहे, आपलं त्याचा तो निघून जाईल शांतपणे. आपण पण त्याला शांतपणे जायला देऊया. आणि असेच व्हिडिओ येत राहतील साप सोडायचे सुद्धा. कारण भरपूर लोकांचा प्रश्न होता साप कुठं सोडता तुम्ही जंगलात. बेळगावमध्ये फार मोठी जंगलं आहेत आजूबाजूला. बेळगाव हे भरपूर जंगलाने समृद्ध आहे. तिथं मग अशा सुंदरशा जंगलात साप सोडतो.